अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच गुरुपौर्णिमा। खरं तर आज प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात, आज प्रत्येक शिष्याच्या घरात आपल्या गुरूंची काही ना काही सेवा ही नक्कीच झाली असेल। कारण गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंसाठी समर्पित असतो आणि त्यामुळे या दिवशी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी किंवा गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, गुरुबळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी, मनात असणारी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी, कामातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा करताना त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी आणि लाभ देणाऱ्या असतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो आज रात्री झोपताना तुम्हाला करायचा आहे। दिवसभर कालच्या व्हिडिओमध्ये बरेचसे उपाय सांगितले, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेचा हा लास्ट उपाय आहे आणि तो सर्वात जास्त प्रभावी आहे। बघा, आज रात्री झोपताना या एका मंत्राचं पठण करायचं आहे। हा एक मंत्र तुमचं नशीब बदलवेल, हा एक मंत्र तुमचं नशीब चमकवेल, मनात असणाऱ्या इच्छांना पूर्ण करेल आणि तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल। या उपायाने तुमचं भाग्य खळखळून उठेल, या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। अत्यंत प्रभावी सेवा आहे, जी प्रत्येकाला आज रात्री झोपताना करायची आहे। आता दिवसभर तुम्ही खूप सेवा केलेल्या आहेत, खूप उपाय केलेले आहेत, तरीही तुम्हाला ही सेवा करायची आणि ज्याने दिवसभर काहीच केलं नाही, त्यामुळे जमलंच नाही, आम्ही बाहेर गेलो होतो, काहीतरी आजार पण होतं, त्यामुळे आमची इच्छा असूनही आम्ही केलं नाही, तर त्यांनी आज रात्री झोपताना ही एक सेवा केली किंवा आज रात्री झोपताना हा फक्त मंत्र म्हटलात ना, तर आज संपूर्ण दिवसाचं म्हणजे आज संपूर्ण गुरुपौर्णिमेचं जे फळ आहे ना, ते फळ तुम्हाला फक्त या एका मंत्राने लाभून जाईल। आता कुठला मंत्र आहे, कुठली सेवा आहे, काय उपाय आहे, हे सगळंच पुढे सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री म्हणजे आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल 12च्या आत, 11 वाजता, कोणी 10 वाजता, कोणी 9:30 वाजता, जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लाल धागा। लाल धागा घ्या किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलावा असतो तो घेतला तरीही चालेल। समजा लाल धागा नाहीच मिळाला, ताई आमच्या घरात लाल सूत आहे, आम्ही ते घेऊ का? तुम्ही ते घेऊ शकतात। लोकरचा लाल धागा असेल तुम्ही तो घेऊ शकतात। काहीच नसेल तर तुमच्याकडे एखादं कापड असेल लाल रंगाचं तर तुम्ही त्याचा छोटासा भाग फाडून घेऊ शकता। ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं तर हा लाल जो धागा आहे तो देवघराच्या समोर घेऊन बसायचा। एक आसन टाका, देवघरात दिवा पेटता असला पाहिजे, तिथे तुम्हाला बसायचं आहे। हा लाल धागा किंवा लाल पिवळा कलावा किंवा दोरा तुम्ही घेतलेला आहे तो आपल्या समोर ठेवायचा। ठीक आहे, समोर ठेवून तुम्हाला तुमच्या गुरूंचं एक 5 मिनिटं स्मरण करायचे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मन पूर्ण शांत करायचे। त्यानंतर हा धागा गुरूंच्या चरणांना लावायचा। महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही तुमच्याकडे असेल तर महाराजांच्या चरणांजवळ एक मिनिटभर हा धागा ठेवायचा, तिथून उचलायचा। त्यानंतर तुम्हाला हा धागा दोनही हातात पकडायचा आहे, आपल्या दोनही हातात पकडायचा आहे आणि त्या धाग्यात तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे। आता माझी इच्छा विवाह आहे तर विवाह म्हणणार की माझं लवकर विवाह जुळण्यासाठी किंवा मला चांगलं स्थळ येण्यासाठी, माझं मनासारखं लग्न जुळण्यासाठी मी ही सेवा करत आहे। नोकरीसाठी करताय तर म्हणायचं आहे की मला चांगली नोकरी मिळण्यासाठी, चांगला पगार मिळण्यासाठी, मनासारखी नोकरी मिळण्यासाठी हा उपाय करत आहे। जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला अगदी एका शब्दात तिथे त्या धाग्यात व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्तवन आहे, श्री स्वामी स्तवन, बघा नित्यसेवेच्या पुस्तकात 15 पान नंबर 15 पेजवरती दिलेला आहे स्वामी स्तवन। गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी स्तवनाचं महत्त्व हे विशेष आहे। संपूर्ण स्वामी स्तवनात महाराजांची लिला दाखवलेली आहे किंवा महाराजांचं पूर्ण वर्णन केलेलं आहे। जेव्हा तुम्ही हे स्वामी स्तवन वाचता ना तेव्हा संपूर्ण सेवांचं, महाराजांच्या 50 पण सेवा कराल ना, त्या 50 सेवांचं लाभ तुम्हाला या एकाच सेवेने मिळतो। इतकं महत्त्वाचं आहे। खरं तर त्यामध्ये दिलेले आहे कुठलीही सेवा करण्यापूर्वी फक्त एक वेळा स्वामी स्तवन वाचावं, इतकं याचं महत्त्व आहे। तर तुम्हाला हा धागा हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची आहे, एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे। स्वामी स्तवन म्हणून झालं की त्या धाग्याला गाठ मारायची आहे। ठीक आहे, त्यानंतर पुन्हा तो धागा असा हातात पकडायचा,
पुन्हा सेकंड टाइम स्वामी स्तवन म्हणायचं, पुन्हा त्या धाग्याला गाठ मारायची, इच्छा व्यक्त करायची, थर्ड टाइम पुन्हा, असं तुम्हाला 7 वेळा स्वामी स्तवन म्हणायचंय. किती? 7 वेळा. 7 वेळा स्वामी स्तवन म्हणून त्या तो जो दोरा आहे त्याला 7 गाठी मारायच्या, एकत्रित नाही, थोड्या बाजूबाजूला अशा 7 गाठी मारायच्या. आता 7 गाठी बांधलेला हा जो धागा आहे हा तुमचा गुरु धागा तयार होईल. ठीक आहे. आता गाठी मारल्यानंतर स्वामी स्तवन म्हटल्यानंतर पुन्हा हा धागा आपल्या गुरूंच्या चरणांना लावायचा आणि त्यानंतर हा धागा तिथून उचलायचा, आपल्या उजव्या हाताला गुंडाळायचा. ठीक आहे. उजव्या हाताला गुंडाळायचा आणि हा धागा 7 दिवस तरी आपल्या हातातच ठेवायचा. दुसऱ्या दिवशी उठाल, स्वच्छ स्नान, जे काही आहे तुमचं सगळं आटपलं की त्यानंतर हा जो धागा आहे या धाग्याची एक गाठ सोडायची, गुरूंचं स्मरण करायचं, इच्छा व्यक्त करायची, गाठ सोडायची. दुसऱ्या दिवशी या धाग्याची दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, चौथ्या दिवशी चौथी गाठ. अशा तुम्हाला सर्व गाठी 7 दिवसात, म्हणजे 7 दिवसात 7 गाठी सुटतील. उद्यापासून पुढचे 7 दिवस. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा नुसताच धागा राहील. तो तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून नेऊ शकतात किंवा एखाद्या तुमच्या घराकडे जर वाहतं पाणी असेल तर त्यात तुम्ही सोडून देऊ शकतात. 7 दिवस मनापासून तुम्हाला फक्त पॉझिटिव्हिटीने तुमची इच्छा व्यक्त करायची आहे, संपूर्ण श्रद्धेने गुरूंना स्मरण करायचं आहे, संपूर्ण श्रद्धेने गुरुकडे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. खात्रीने सांगते, न होणारी इच्छा असेल ना किंवा न मिळणारी गोष्ट असेल, नशिबात नसलेली पण गोष्ट असेल, ती 7 दिवसांत तुम्हाला नक्की मिळेल. अत्यंत प्रभावी सेवा आहे जी गुरुपौर्णिमेची शेवटची, म्हणजे रात्री झोपताना करायची शेवटची सेवा आहे. ज्यांची इच्छा आहे की आपली इच्छा पूर्ण आहे किंवा ज्यांना या सेवेचा अनुभव घ्यायचा आहे तर त्यांनी आज ही सेवा आवर्जून करा. तुमच्याकडे जर लाल धागा नसेल तुम्ही पिवळा धागा घ्या, पिवळा नसेल तुम्ही हिरवा धागा घेतलात तरीही चालेल, पण लाल पिवळा असा कुठलाही धागा नक्की घ्या. रेशमी लोकरीचा धागा असेल कुठलाही धागा चालेल, फक्त आपलं जे कलरचं सूत असतं जे आपण ब्लाऊज शिवायला घेतो तो धागा घेतला तरीही चालेल. ठीक आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.